नमस्कार. आज आपण कोल्हापुरात आहोत आणि कोल्हापुरात अशासाठी गेलेलो आहे की आनंद दिघे कल्याणकारी मंडळ हे रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी आहे आणि ती कोल्हापूर RTOची ऑनलाईन चालू झालेली आहे. म्हणजे ऑनलाईनच ऑफिस आहे ते. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोल्हापूरचं RTO ऑफिस हे रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी झालेलं आहे आणि ह्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी चालकाला 13 योजना मिळणार आहेत. आता कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी चालकांनी फटाफट ऑनलाईननं हे अर्ज भरायचे आहेत आणि 800 रुपये फी आहे आणि ऑनलाईनचं नाव आहे आनंद दिघे कल्याणकारी मंडळ. आनंद दिघे कल्याणकारी मंडळ हे ऑनलाईनचं नाव आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी कोल्हापूर RTOच्या कोडला तुमचं गाडी जोडायची आहे. म्हणजे तुमचं नाव, पत्ता, TC नंबर, इंजिन नंबर, तुमचं राशन कार्ड अपलोड करावं लागतं, लायसन अपलोड करावं लागतं आणि आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या गोष्टी अपलोड कराव्या लागतात आणि 500 रुपये वन टाईम फी म्हणजे सभासद फी. आणखीन तुम्हाला 300 रुपये वर्गणी असे 800 रुपये भरायचे असतात. ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे आणि पावतीसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये येते. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे. हा व्हिडिओ एकमेकाला शेअर बी करा. त्यांना सांगा की बाबा कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला हा न्याय मिळणार आहे. तर कोल्हापूर RTOमध्ये कार्यालय, ऑनलाईन कार्यालय हे चालू झालेलं आहे. अर्ज भरताना तुम्हाला काय अडचण आली ना तर तुम्ही कोल्हापूर RTOमध्ये डायरेक्ट साहेबाला जाऊन भेटा आणि तुमची समस्या तुटेल. पण तुम्हाला अर्ज हे तात्काळ भरायचे आहेत हे मात्र विसरू नका. तुम्हाला पेन्शन वगैरे मिळेल. वन टाईम वय वर्ष 65 झाले की तुम्हाला वन टाईम निधी मिळेल. तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी काहीतरी मिळेल. अपघात झाला वाहन चालवताना तर मंडळाच्या माध्यमातून 60-70 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे अनेक अशा 13 योजनेतनं मिळणार आहेत. पण रिक्षा टॅक्सी चालकांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी चालकांनी चुकी करू नका. ऑनलाईननं तात्काळ अर्ज भरा. एकमेकाला हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला अर्ज भरताना काही अडचण आली किंवा काही जमलं नाही तर डायरेक्ट कोल्हापूर RTOमध्ये जावा, परमिट सेक्शनला जावा आणि तुमचा अर्ज सक्सेसफुल करा आणि फी बी भरा. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी.